जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पहिली गोष्ट तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका। त्याचा GRची लिंकसुद्धा मी तुमच्यापर्यंत देणार आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर विषय काय आहे बघा, सध्या आता महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये आमदार आला, खासदार आला, नगरसेवक आला, जो कोणी आला, हे लोकप्रतिनिधी असतील, तो जर आला तर तेथील जो काय सरकारी अधिकारी असेल त्याला, त्या आमदार खासदाराला, लोकप्रतिनिधीला उभा राहून सल्यूट करावा केला पाहिजे त्यांनी। असा सध्या आता निर्णय उत्तर प्रदेशमध्ये केलेला आहे, लागू केलेला आहे आणि त्याच्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे। लोकप्रतिनिधीला सरकारी ऑफिसने त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर सल्यूट करणं गरजेचं आहे, त्यांना आदर देणं गरजेचं आहे, प्राथमिकदृष्ट्या म्हणजे प्राधान्याने देऊन। हे तुम्हाला माहीत नसेल तर आता सांगितलेलं आहे। त्याच्या पुढची आत्ताची नवीन अपडेट अशी आहे की बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा सगळीकडेच गुन्हेगारी वाढलेली आहे आणि गुन्हेगारीला बऱ्यापैकी जो आधार आहे, गुन्हेगारीच्या डोक्यावर छत्री आहे, ती राजकारण्यांची आहे, लोकप्रतिनिधींची आहे। हे तुम्हालाही माहीत आहे, सगळं जग जाहीर आहे। त्यामुळं आता जर पोलीस स्टेशनमध्ये एखादा दोषी असेल तर त्या दोषी प्रतिनिधीला, एखादा प्रतिनिधी दोषी आढळला तर त्या दोषी प्रतिनिधीला तिथल्या कोणत्याही ऑफिसरनं प्राधान्य द्यायचं नाही, त्याला सल्यूट ठोकायचा नाही, त्याला आदर द्यायचा नाही। जे सामान्य लोकांसोबत तुम्ही वागता तसंच त्या लोकप्रतिनिधीसोबत सुद्धा वागायचं आहे। कोणासोबत? जे गुन्हेगार ठरलेले आहेत आणि जे दोषी ठरलेले आहेत त्यांच्यासोबत। दुसरी गोष्ट, जे एखादी दोषी व्यक्ती असेल आणि त्या दोषी व्यक्तीला भेटण्यासाठी जर एखादा लोकप्रतिनिधी आला, आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जो कोणी असेल, तो त्या दोषी व्यक्तीला भेटण्यासाठी आला, त्याची बाजू घेण्यासाठी आला, कशासाठी आला, विचारपूस करण्यासाठी आला, तर त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा त्या सरकारी अधिकाऱ्याने आदर द्यायचा नाही, त्याला सल्यूट करायचं नाही, उठायचं नाही, उभं राहायचं नाही, त्याची हात मिळवणी करायची नाही, चहापाणीसुद्धा विचारायचं नाही। जसं सामान्य लोकांसोबत सरकारी अधिकारी वागतात तसंच लोकप्रतिनिधीसोबत सुद्धा त्यांनी वागायचं आहे। कधी? ज्यावेळेस ते लोकप्रतिनिधी दोषी व्यक्तीला भेटायला येतील, दोषी व्यक्तीची विचारपूस करायला येतील तेव्हा। कारण प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला माहीत असतं की आज जो येणार आहे लोकप्रतिनिधी, तो कशासाठी येणार आहे, कुठे येणार आहे, काय येणार आहे, त्यानुसार त्या अधिकाऱ्याने वागायचं आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीला, आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष, जो कोणी असेल, त्यांना मंत्री असू दे, त्या लोकप्रतिनिधीला आदर द्यायचा नाही, रिस्पेक्ट द्यायचा नाही, सल्यूट मारायचा नाही, काहीही करायचं नाही, एकदम स्तब्ध राहायचं आहे, आपापलं काम करायचं आहे, फक्त साधी विचारपूस करायचं आहे, काय काम आहे, जे वगैरे वगैरे जे काय असेल ते, परंतु त्यांना आदर द्यायचा नाही। यावरचा राज्य सरकारने GR काढलेला आहे, राज्य सरकारनेच या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही त्या GRनुसार काम करायचं आहे आणि लोकांपर्यंत सुद्धा याची माहिती असणं गरजेचं आहे। या संदर्भातल्या GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहू शकता। अधिक काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट करा, आपण तुम्हाला नक्की त्या संदर्भातली सविस्तर माहिती सांगू। सर्वांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ना, हा व्हिडिओ पोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।